आमचे सन्माननीय आदरणीय भगवंतदादा दळवी यांना विनंती असेल की आपण एका सामन्यासाठी पंच म्हणून जायचे असं ऑर्गनाइज कमिटीकडून सूचना येते। जाऊया अजून एका मातबल सामन्याच्या दिशेने आपण बघू शकतोय। नाणेफेक झालेली आहे या सामन्याची आणि नाणेफेकी जिंकली प्रथमतः कोल्हारे या संघाने आणि त्यांनी मात्र प्रथम फलंदाजी घेतलेली आपल्याला पाहायला भेटली आहे आणि गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सालवड संघ आपल्याला पाहायला भेटतोय। भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल, भरपूर मानाची स्पर्धा आहे, खूप चांगलं आयोजन झालं गेले संपूर्ण अगदी ऑर्गनाइज कमिटीतर्फे आणि आज हा भव्यदिव्य खरं तर साक्षात स्वप्नात उतरलेला क्रिकेटचा कुंभमेळा आपण सर्वजण एन्जॉय करतोय। पहिला सामना आपण खूप जबरदस्त पाहिला, परंतु आज दिवस खरं तर त्यांचा नव्हता, तो म्हणजेच चोरावलीवाडी संघाचा आणि तिथे विजयाचा शिक्का कोरला तो म्हणजेच कुंभे क्रिकेट संघानं। परंतु झालं गेलं हे विसरून जायचं असतं आणि नक्कीच त्या मॅचला आपण विसरून जाऊया आणि अजून एका अगदी भविष्याच्या दुसऱ्या मॅचमध्ये जाऊया। थेट अजून एक चांगली फाईट आपल्या सर्वांच्या भेटीस सालवड संघ मात्र या मॅचमध्ये गोलंदाजी करेल आणि बॅटिंग करत असताना कोल्हारे संघ आपल्याला पाहायला भेटतोय। कोल्हारे संघ आपण बॅटिंग लगेच पाठवून द्यायची आहे आणि त्याचबरोबर चोरावलीवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण ऑर्गनाइज कमिटीकडे थोडीशी भेट द्यायची आहे प्लीज। आपण पाहू शकतो ऑन स्क्रीनवरती सध्या तरी पाठवली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी ही धुरंधर बॅटिंग लाईन मैदानाच्या आतमध्ये कोल्हारी संघाची आपण बघू शकतोय। सागर आणि समीर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत आणि तदनंतर आपण मैदानामध्ये बघू शकतोय सध्या तरी सालवड संघाकडून पहिलं षटक टाकत असताना जनार्दन हा गोलंदाज आपण बघतोय। पुन्हा एकदा विनंती असेल आमचे सन्माननीय आदरणीय भगवंतदादा दळवी यांना की आपण एक सामन्यासाठी पंच म्हणून जायचं आहे। अजून एक भरपूर सारी जबरदस्त फाईट मात्र आपल्या सर्वांच्या भेटीस येते आहे। या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम आपण बघू शकतोय फलंदाजी घेतलेली आहे सामन्यामध्ये कोल्हारे संघाने आणि गोलंदाजी करत असताना सालवड संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज अखंड जर बघायला गेले तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये बऱ्याचशा स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामधून एकमेव स्पर्धा आपण सर्वजण सध्या तरी ही एन्जॉय करतोय बघतोय। पहिला दिवस सकाळचं सत्र उद्घाटन झालं, पहिला सामना देखील सर्वांनी पाहिला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना सर्वांच्या भेटीस येतोय। या सामन्यामध्ये मात्र खेळत असताना सध्या तरी हे दोन मातबल क्रिकेट संघ पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला मातबल संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतात ना त्यावेळेला ती लढाई फार वेगळी असते आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला एक अजून एक वेगळी लढाई मात्र येत असताना पाहायला मिळते आहे। स्ट्रायकर एंडवरती सागर हा खेळाडू बॅटिंग करतोय, नॉन स्ट्रायकर एंडला समीर आहेत आणि या सामन्याला इथे सुरुवात झाली आहे। पंचांनी पेटवला हिरवा कंदील, मॅच सुरू झाली आहे। पहिलाच बॉल आडव्या बॅट खेचण्याचा प्रयत्न केला, हा चेंडू आपण बघू शकतोय थेट कार्पेट झोन मधून डीप बॅकवर्ड्स वर लेगला इंटर झाला, बॉलला पकडून फेकलं गेले तोपर्यंत खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय फलंदाज मात्र तिथे सध्या तरी या चेंडूवरती दोन धावा येत असताना आपल्याला बघायला भेटल्या। दोन धावेने मात्र बॅटिंग करत असताना सध्या तरी कोल्हारी संघाचं दाफल खुलासा झालंय। मॅच मध्ये खूप चांगलं घमासान आपण पाहू शकतो। हा देखील चेंडू प्रचंड गतीचा आपल्याला पाहायला मिळतोय, वेग खूप बनवला या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये तिकडे सध्या तरी गोलंदाजाकडून पहिला बॉल आपण बघितला थेट खूप स्लोवर गतीचा होता, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच बॉलवरती आपला अँगल मात्र भरपूर प्रचंड गतीनं क्लोज केला होता गोलंदाजांना। अजून एक चांगला चेंडू मैदानामध्ये आपण बघू शकतोय,
परफेक्टली जडमध्ये टाकला, चेंडू खोलवर होता, तिथे मैदानाच्या आतमध्ये सन्मानित केलं फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि परफेक्ट या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही आहे. बॅटचा समोरचा बॉल, बॅटची थोडीशी एज लागली आहे तिकडे बघायला गेलं तर आता शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला, सीमा पार थर्डमॅनला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये पहिल्या बंधनकारक झोनच्या पॉवर प्ले मध्ये पहिलाच चौकार. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तिकडे सपलवून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फलंदाजाला उत्तर मिळालं नाहीये. मॅच मध्ये लागतोय इथे बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला कोल्हारी क्रिकेट संघाला पहिला विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जाऊया कशा प्रकारचा चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये आलाय पूर्णपणे त्रिफळा, मात्र तिथे चीज झाला फलंदाज आणि मॅच मध्ये आताच्या स्थितीला सध्याच्या सिच्युएशनला जर बघायला गेलं तर नक्कीच फलंदाजी करत असताना कोल्हारी संघाने मात्र आपला पहिला महत्वाचा खेळाडू गमावलाय. समीरा फलंदाज इथे बाद झाला मॅच मध्ये. आता इथे नवीन खेळाडू इंडिया नंबर 3 मध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. संभाजी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेनं. सध्या तरी स्कोरबोर्ड वरती आपण बघू शकतोय 6 धाबा दाफलकावरती लागल्यात फलंदाजीसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये संभाजीला पाठवलं गेलंय. पहिलं षटक सुरू असताना मात्र 6 वरती एक विकेट लागलाय बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये सध्या कोल्हारी संघानं. परंतु इथे आता संभाजीला देखील ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण जबाबदाऱ्या येतात आणि त्यामुळे त्या जबाबदाऱ्या आपल्या गावासाठी तरी प्रत्येकाला घ्याव्या लागतात. आणि मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू सध्या फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. हो प्रचंड गतीचा बॉल पडल्यानंतर तिकडे आपण बघू शकतोय नक्कीच अधिकचं वळण मिळालंय. हा चेंडू लेग स्टिकला पूर्णपणे मिसिंग करत असताना मात्र पंचांनी तकदील केला. इथे मैदानाच्या आतमध्ये हा एक्स्ट्रा चेंडू व्हाईट बॉल. 1 रन्सच्या दाफलकावरती ऍड झाली आहे. सध्या तरी 7 धावा दाफलकावरती बनल्यात. प्रचंड गतीचा बॉल ताकदीने खेळायचं होतं परंतु मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे श्रेष्ठ लेवलचा चेंडू मैदानामध्ये फेकलाय गोलंदाजानं. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय पहिलं पॉवर प्लेचा षटक इथे संपन्न झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना या डाबामध्ये आपण बघाल कोल्हारी क्रिकेट संघ 1 विकेट 7 या दाफलकावरती पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्या तरी आपण बघू शकतात सालवड क्रिकेट संघाच्या गोलंदाजाची. परंतु इथे अजून देखील 3 षटकं टाकायची आहेत आणि क्रिकेट खेळ असा आहे की तो काळानुसार आणि वेळेनुसार बदलतच असतो आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण बघितलं चांगलं क्रिकेट खेळलंय सध्या तरी सालवड संघाच्या गोलंदाजांनी संपूर्ण 11 खेळाडूंनी. परंतु इथून अजून देखील 3 षटकं आहेत आणि वेळ आणि काळ सांगून जाईल की या डाबामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी का घेतली आहे आणि पहिल्या डाबामध्ये लक्ष किती धावेचं बनवलं जाईल कोल्हारी संघाच्या बॅटिंग ऑर्डरमधून हे देखील बघायला मिळेल. मानाची स्पर्धा मानाचा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वजण बघतोय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण बघतायत क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चर्चा केली जाते की इथे आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. 38 सर्कल आपण बघाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट झालंय आणि समोर डावखुऱ्याचा खेळाडू बॅटिंग करतोय. सागर हा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. सागरसाठी पहिलाच बॉल सुरेख टप्पा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. परफेक्टली वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तिथे केलाय गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र पहिलाच बॉल आकाश या गोलंदाजाचा मात्र खूप सुरेख टप्प्यावरती येत असताना नॅचरल अँगल चांगला वापरतो. त्यानंतर चेंडूला वळण देखील उत्कृष्ट दिलं जात आहे. अजून एक सलगचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. सध्या तरी आकाशचा मात्र सध्या गोलंदाजी करत असताना सालवड संघाकडून खूप सुरेख टप्प्याचा येईल.
संकटामध्ये सापडलाय सध्या तरी या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना कोल्हारी संघाचे फलंदाज आणि सध्या तरी संकटांवरती मात ही करावी लागतील। वाटेवरती काटे उभे होतात परंतु त्या वाटेच्या काट्यांवरती चालावं कसं हे आपल्याला माहीत राहिलं पाहिजे आणि इथे दोन्ही फलंदाज ते चित्र करण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे आता गोलंदाज थोडीशी लाईन भरकटलाय, उजवा स्टंपला चेंडू सोडतोय आणि पंचांनी मात्र इथे दंडित केलाय हा व्हाईट बॉल। अतिरिक्त धाव मिळाली आहे, धावफलकावरती हलकीशी वाढ झाली आहे। स्कोरबोर्ड सध्या तर घडीला बघायला गेले तर 8 या अंकावरती पोहोचला। वेगवान चेंडू, चांगलाचा स्ट्रोक, मिड ऑफला फिल्डर येतात मैदानाच्या आतमध्ये मात्र तिथे फलंदाज सागरच्या बॅटमधून मिळते मिड ऑफ क्षेत्रामधून एक सिंगल आणि अशा प्रकारे आता सिंगलने तिकडे स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये संभाजी हा फलंदाज एंटर होतोय। संभाजी स्ट्रायकर एंडला एंटर होतोय। क्षेत्रक्षणामध्ये आता पुन्हा एकदा बदल केला गेलाय। शॉट 38 सर्कलमध्ये बघायला गेले तर शॉट फाईन स्वरलेग आहे, त्यानंतर शॉट थर्डमॅन आहे। 2 स्वीप ठेवल्यात आणि मैदानामध्ये आता इथे गोलंदाज कशी गोलंदाजी करेल पडल्यानंतर हा चेंडू बघायला गेले तर भन्नाट गतीचा होता, तिकडे भन्नाट लेवलचा फटका देखील फलंदाजानं खेळलाय। 38 सर्कल सोडत असताना मिड विकेटला चेंडू स्टॉप केला, क्षेत्ररक्षकाने तिथे मिळाली या चेंडूवरती एक सिंगल। थोडंसं प्रेशर बनलं होतं आणि तेच प्रेशर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय हटवण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज करतायत आणि स्कोरबोर्डवरती सध्या आपण बघतायत 10 धावा बनल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सध्या तरी। खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तिथे मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली आपण बघू शकतोय। क्लीन बोल्ड गोल्डन विकेट मॅच मध्ये मिळते सध्याच्या स्थितीला या सामन्यामध्ये सालवट टीमला। सातत्याने सालवड संघाला देखील, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही चुका करता त्यावेळेला तुमच्यावरती भरपूर आक्रमणं केली जातात असतात आणि मैदानाच्या आतमध्ये गोष्ट अशी घडली आहे की तिथे आता सध्या तरी कोल्हारी संघाचा पॉवर हाऊस म्हणजेच बंटीला जीवनदान मिळालं आहे। परफेक्टली शेवटच्या बॉलवरती 2 धाबा आल्या, 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय। धावफलकावरती मात्र सध्या तरी 12 धाबा लागल्यात बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी आपण पाहू शकतायत नक्कीच कोल्हारी संघाच्या आणि तिथे आता गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक टाकण्यासाठी किशोर हा गोलंदाज तयार होतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण सध्या संभाजी या फलंदाजाला बघतोय। वेगवान चेंडू होता परंतु जसं सांगितलं जात असतं वेगापेक्षा दिशा ही भरपूर चांगली असते आणि ती दिशा इथे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी भरकटली आहे। मैदानामध्ये एक अतिरिक्त चेंडू टाकलाय आणि अतिरिक्तच्या मदतीनं इथे धावफलकावरती मात्र सध्या तरी कोल्हारी संघ 13 वरती पोहोचेल।
वेगवान चेंडू वाकून खेळण्याचा प्रयत्न, स्टेट मिड विकेटला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला, फलंदाज संभाजीच्या बॅटनं क्षेत्ररक्षक तिकडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत, बॉलला स्टॉप केलं, फेकी बॉलर झोनला केली आणि त्यानंतर खेळपट्टीवरती मात्र तिथे संभाजीच्या बॅटमधून एक सिंगल. शांत लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण फलंदाजाला अधिकचा वेळ घालवायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये सेट देखील व्हायचं आहे स्वतःसाठी आणि संघाला एक चांगलं लक्ष देखील बनवायचं आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला शांत राहून चालणार नाही आहे, कारण तिसरं षटक सुरू आहे. बॅटच्या समोरचा बॉल बंटीसाठी झपाट्यानं खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या टोला चेंडू संपर्कात आला, दुहेरीसाठी प्रयत्न होतोय, चान्स बनला इथे, थोडंसं क्लोज होतं पण तदनंतर पॉपिन क्रीजवरून रिटर्न पोहोचले फलंदाज बंटी आणि या चेंडूवरती एक सिंगल. हळूहळू हा मैदानाच्या आतमध्ये हा डाव मात्र सावरण्याचा प्रयत्न कोल्हारे संघाचे बॅट्समन करतायत, पण इथे बराचसा उशीर असा झालाय की एकही आक्रमण पाहायला मिळालं नाही आहे. खुडपट्ट्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू फलंदाजाच्या शरीरापासून बराचसा लांब टाकलाय गोलंदाजानं, त्यामुळे हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा फेकावा लागेल आणि इथे एक्स्ट्रामधून आता दाफलकावरती मात्र आपण बघू शकतोय. चर्चा ही सध्या तरी कोल्हारी संघाच्या टोटलची होती, 2 लॉस 15, 2 विकेट 15 धाबा, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक आपण बघू शकतो आहे. पॉइंट कव्हरचा फिल्डर तिकडे मैदानाच्या आतमध्ये बॉलला अडवण्यासाठी पोहोचला आणि खेळपट्टीवरती मात्र आता बॉलला पकडून फेकी होय तोपर्यंत मैदानामध्ये मिळाल्यात. या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धाबा. हळूहळू मैदानाच्या आतमध्ये या धाफलकाची रेंज मात्र सध्या तरी चांगल्या रेंजवरती पोहोचलेली बघायला भेटते. 17 धाबा धाफलकावरती लागल्या. दुपारचं सत्र होत चाललंय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अनेक गावाचे संघ मात्र सध्या तरी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा रेग्युलर फॉर्मॅटमधून आपल्याला बरंच प्रभावशाली क्रिकेट एन्जॉय करायला भेटेल. बॅटचा समोरचा बॉल ताकदीने खेचलाय, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बनले आहेत फक्त प्रेक्षक आणि बॉल करतोय. इथे एक चांगला सफर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या सफरातून संभाजीच्या बॅटमधून हा समोर ऑन साइड बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. जबाबदारी आली आणि षटकार मारला, लय भारी असंच चित्र आपल्याला पाहायला भेटलं संभाजीच्या बॅटमधून. त्यानंतर हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगात खेळण्याचा प्रयत्न केला, हवं तसं कनेक्शन झालं नाही. थर्डमॅन स्वीपमध्ये हा चेंडू स्टॉप केला, तिथे मात्र मिळवली संभाजीच्या बॅटनं एक सिंगल. आणि अशा प्रकारे आता दाफलकावरती आपण बघताय तर 24 धाबेवरती पोहोचला जातोय कोल्हारी क्रिकेट संघाचा हा दाफलक. 24 धाबा सध्या तरी दाफलकावरती लागल्या. तिसऱ्या षटक किशोर हा गोलंदाज फेकतोय. मैदानामध्ये भरपूर चुरशीचं क्रिकेट आपण बघतायत. खोलबट्ट्यापासा बॉल बंटीच्या बॅटमधून चांगल्या स्लॉटमध्ये सापडणारा फटका मात्र तिकडे स्टेट मिड ऑफला खेळला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बॉलला एकटप्पा पकडून फेकलं, खेळपट्टीवरती मिळते. या षटकावरती फक्त आणि फक्त सध्या तरी एक सिंगल. अशा प्रकारे इथे किशोरचं षटक संपलं. या षटकामध्ये आल्या 12 धाबा आणि एकूण टीम टोटल जर बघायला गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोल्हारे संघ पोहोचलाय या क्षणी सध्या 25 धाबा. इथे मात्र बंटी स्ट्रायकर एंडला बंटीच्या बॅटमधून आता एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट बॉल निघून गेलाय. चांगल्या स्लॉट मधून पार्किंग लॉट मध्ये षटकार.
या फलंदाजाच्या बॅटमधून पडायला सुरुवात झाली आहे. अजून एक चांगलासा फटका डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आले डीप सोडलेल्या मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र भरपूर वेगात दुसरी धावेसाठी प्रयत्न केला फलंदाज बंटीनं. यस, 2 धावा या चेंडूवरती कन्वर्ट होत आहेत. बरोबर मैदानाच्या आतमध्ये चांगली धावगती मिळत असताना या स्कोरबोर्डला आपण बघू शकतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघताय तर कोल्हारी संघाची रन मशीन मात्र नक्कीच बंटी सध्या तरी रंगात आली आहे. आणि ही रंगात आलेली रन मशीन सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळती आहे. बॅटला हलकासा चेंडू कट झाला. डबलसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय की नाही आहे, नकार दिला तिकडे फलंदाज बंटीनं. आणि या चेंडूवरती मिळते सध्या एक सिंगल. बरोबर हा डाव चांगल्या रीतीने पेचण्यास सुरुवात केली आहे मैदानामध्ये कोल्हारी संघाच्या फलंदाजांनी. जरी कोल्हारी संघानं 2 विकेट गमावले असतील तरी सुद्धा एक चांगलं बॅटल त्यांनी बनवलंय. या डाबामध्ये शपलवून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस दी लाईननं खेळायचं होतं. बॅटवरती इथे कनेक्शन जुळालं नाही आहे आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये बंटीनं लगेच घाई केली आणि एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाईल. मित्रांनो, ही सिंगल देखील तितकीच महत्त्वाची असते, कारण जितकं सोन्याला भाव नसतं तितकं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या एका सिंगलला भाव असतं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल एक सिंगल मिळालेले 35. शॉर्ट बॉल होता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बंटी आलाय रंगात, बॉल पाठवलाय ढगात, भीतोय इथे या चेंडूवरती मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. षटकार आलाय आणि आता दाफलकावरती कोल्हारी संघ मात्र 41 या दाफलकावरती पोहोचला जातोय. इथे कमी गतीचा बॉल होता, फसवलं गेलं. बंटीला मैदानाच्या आतमध्ये येतोय. या दरम्यान गोलंदाजाचा डॉट बॉल. अशा प्रकारे आपण बघू शकतो या सामन्यामध्ये मात्र सध्याच्या सिच्युएशनला या सामन्याची फर्स्ट इनिंग संपली गेली. जिथे कॅच ड्रॉप झाली होती फलंदाज बंटीची, त्या झेल्याचा त्याने परिणाम आपल्याला उचलत असताना दाखवून दिला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि अशा प्रकारे कोल्हारी संघ पोहोचला 2 विकेट खोत असताना पहिल्या इनिंगमध्ये 41 वरती. आणि या सामन्यामध्ये 42 धावेचं आव्हान चेसिंग करत असताना मात्र सालवड संघ आपल्याला पाहायला भेटेल. इनिंग ब्रेक झालाय तर लगेच आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. पहिल्या फेरीची तिसरी मॅच आपल्याला बघायला भेटेल तलवाडी विपक्षात वंजरवाडी या 2 संघादरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी इथे लगेच उपस्थित व्हायचं. टॉस केला जाईल.
जाऊया चालू मॅचच्या दिशेनं आपण बघू शकतो पहिल्या सत्रामध्ये आपण आवर्जून बॅटिंग करत असताना मात्र तिथे कोल्हारी संघाच्या फलंदाजांना बघितलं होतं, परंतु ती इनिंग आता संपन्न झाली आहे आणि आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. या गोलंदाजी करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये कोल्हारी संघ आपल्याला बघायला मिळेल आणि बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच सालवड संघ आपल्याला बघायला भेटतो आहे. डावामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण प्रथम बघितलं गेलं कोल्हारी संघाने मात्र 41 बनवल्यात, 42 धाबेचं आव्हान या सामन्यामध्ये चेस करत असताना मात्र सध्याच्या घडीला आपण बघू शकतोय अगदी दाखल झाली आहे सालवड संघाची फलंदाजी. जयराम आणि कैलास हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये हे लक्ष चेस करण्यासाठी पहिलं पॉवर प्ले आपल्याला बघायला भेटतं आणि फर्स्ट पॉवर प्लेमध्ये खूप सुरेख लेवलचं क्षेत्ररक्षण सेट झालं आहे. 33 सर्कलमध्ये आपण बघाल शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉईंट कव्हर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन स्वीप, त्यानंतर आपण बघू शकतो आहे शॉट बॅकवर्ड्सवर लेग आणि शॉट मिड विकेट आणि शॉट मिड ऑन असं क्षेत्र इथे सेट झालं आणि बाउंड्री लाईनमध्ये एक मिड ऑफ मौजूद ठेवलं आणि एक आपण बघाल थेट मिड ऑन आणि मिड विकेटच्या बीचोबीच एक क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल चांगला सन्मानित लेवलचं क्रिकेट आपल्याला बघायला भेटत आहे. सन्मान दिला पहिल्याच बॉलवरती, सॉफ्ट हँडेडनं मात्र पुश केलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना आणि पहिली सिंगल या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना चेस करत असताना 42 इथे सालवड संघाला मिळाले आहे. स्ट्रायकर एंडला प्रथमतः पहिल्या चेंडूवरती कैलासला आपण बघितलं, कैलासच्या बॅटमधून एक सिंगल आली. आता स्ट्रायकर एंडला इथे जयराम हा खेळाडू बघायला भेटतो आहे. जयरामसाठी हा चेंडू पॉवर प्लेचा हा षटक आपण बघतोय आणि इथे हात खोलण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. बरंचसं वळण तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना दिलंय आणि इथे मात्र दुसरा चेंडू डॉट आलाय. मैदानामध्ये बंटी हा गोलंदाजी करतोय. इथे मात्र मैदानामध्ये सुरेख लेवलचा फटका 38 सर्कल तोडलाय आणि आता स्वर्लेगला हा चेंडू तोडत फोडत निघून गेलाय. फलंदाज परफेक्टली चांगल्या अंदाजामध्ये जयरामच्या बॅटमधून आलाय. हा स्वर्लेगला चौकार. लक्ष मोठं आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. सोचून आणि समजून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करायला सुरुवात केली आहे सालवड संघाच्या फलंदाजांनी. बंटीचा वेगवान चेंडू यॉर्कर, क्रिकेटच्या बरोबरचा वापर मैदानाच्या आतमध्ये तिकडे बंटीने केला. हा चेंडू मिड विकेटला इंटर झाला, फेकी झाली. तोपर्यंत मैदानामध्ये याही चेंडूवरती मात्र तिथे फलंदाज पुन्हा एकदा आपण बघू शकतोय. जयराम हा खेळाडू मात्र 2 रन्स मिळवत असताना बघायला भेटतोय. 2 धावा मिळाल्या. दाफलकावरती सध्या तरी 7 धावा बनलेल्या आपण पाहू शकतोय. तिकडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला परत एकदा जयरामला आपण बघतायत. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. बंटी मैदानामध्ये गोलंदाजी करतायत आणि ही घमासानाची मॅच मात्र मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत खूप सुरेखच होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ भरपूर भले मोठे आहेत आणि भल्या मोठ्या संघांचं क्रिकेट अक्षरशः प्रेक्षकांना देखील बघायला वेगळी मजा येते. शॉर्ट बॉल होता, फुल शॉट खेळलाय आणि बॉलवरती आता परफेक्टली हा बॉल पाठवून दिलाय फलंदाज. मैदानामध्ये जयरामच्या बॅटनं स्वर्लेग बाउंड्री आहे मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा वापसे आपण बघू शकतोय. टी4 टॅच तू करशील मी सुद्धा करेल. मॅच मध्ये षटकार पडला, परंतु तदनंतर लगेच बंटीने मात्र फलंदाज जयरामला परतीचा प्रवास करून दाखवलाय. लागतोय विकेट पहिला 13 वरती फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जाऊया कशा प्रकारचा चेंडू होता. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली खेळपट्टीवरती. तदनंतर हा चेंडू बॅटच्या वरच्या कडेला संपर्कात आला आणि 38 सर्कल शॉट लॉंगरला मात्र क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता मिळवला, पकडला. हा सक्सेस जाईल आणि मॅचमध्ये आपण बघतायत सालवड संघाला लागलाय पहिल्या षटकामध्ये या शेवटच्या बॉलवरती 13 धाबेवरती असताना पहिला विकेट.
नाराज राहिलाय जयराम हा फलंदाज स्वतःवरती, कारण संघाने भरपूर मोठ्या उमेद्या आणि इरादे घेऊन पाठवलं होतं, परंतु वेळ अशी गोष्ट आहे की ती वेळ प्रत्येकाला प्रत्येक क्षणामध्ये सक्सेस मिळवून देत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं जयराम हा खेळाडू बाद झाला आणि आता सामन्यामध्ये बाडी करण्यासाठी नवीन बॅटर दानेश्वर हा खेळाडू एंटर झालाय. ज्ञानेश्वर या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलं गेलं. तिकडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आता फलंदाज कैलास हा खेळाडू बॅटिंग करतोय. षटक पॉवर प्लेचं संपलं गेलंय. आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. या क्षेत्रक्षणामध्ये देखील भरपूर फैलाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 क्षेत्रक्षक आता 38 सर्कल बॉडी लाईनच्या झोनमध्ये ॲड होतात. त्यामध्ये आपण बघाल शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. सुरेख लेवलचं क्षेत्र सेट झालंय. इथे मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल तिकडे आपण बघू शकतोय. पंच मात्र कळवत असताना हा चेंडू पूर्णपणे सध्याच्या घडीला मात्र जरूर आपण बघाल उजव्या स्टंपला सोडतोय आणि पहिला चेंडू मात्र गोलंदाजांना एक्स्ट्रा टाकलाय. दडपण असेल, प्रेशर असेल या मॅचमध्ये. कोलबट्यापाचा बॉल, प्रचंड गतीचा चेंडू तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगल्या रीतीने हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळत असताना फलंदाज कैलासला पण बघतायत. एक सिंगल तिथे मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामधून मिळवली जाईल कैलासच्या बॅटमधून. क्रिकेट हा खेळ सांघिक एका गोष्टीवरती तर तो अवलंबून नसतो. ज्यावेळेला तुमचे 11 खेळाडू तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देतील, चांगल्या एकजुटीनं खेळ करतील, त्यावेळेला तुमच्या गावाचा खेळ चांगला होतो. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय एकजुटीने लढावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी सध्या तरी दोन्ही टीम्सला, परंतु विजय हा एकाच टीमला मिळेल. फटका सूर्य काय पुन्हा एकदा मैदानामध्ये 38 सर्कल सोडत असताना चेंडू मिड विकेटला कळवलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. तिथे भेटतीये या बॉलवरती एक सिंगल. सिंगल इथे देखील मिळाले गेले. धाफलक पुन्हा एकदा चेंज झालाय. आपण बघतायत 15 धाबा धाफलकावरती लागल्यात. सध्या तरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण बघतायत मैदानामध्ये संभाजी या गोलंदाजाला, जो संभाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना देखील आपण पाहिला होता. थोडीशी माफी असावी मित्रांनो, धाफलकावरती 16 धाबा लागल्यात. संभाजीचा हा चेंडू त्याच्यावरती तुटून पडला फलंदाज, परंतु इथे टायमिंग चांगलं नाहीये, एलिव्हेशन चांगलं नाहीये, मिस टायमिंग आहे आणि इथे आता मिडॉनला टिपलाय. या सामन्यामध्ये झेल आणि फलंदाज झाला इथे मैदानामध्ये कैलास फेल. विकेट. त्याने या चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक, षटकार. इथून मात्र आता मैदानाच्या आतमध्ये हे चित्र चेंज होईल. संकट होती, परंतु संकटामधून आता पुन्हा एकदा हा डाव मात्र सध्या तरी चेंज झाला. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये संभाजीचा अजून एक चांगला सफल चेंडू मैदानामध्ये येतोय. डॉट बॉल. 22 धाबेवरती 2 विकेट. बॅटिंग करत असताना सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहू शकतोय या सामन्यामध्ये सालवड संघाचे वेगवान चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल होता. स्टेट एरोला चांगलासा फटका. मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाले थोडेसे फंबल झाली आहेत. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला तिकडे मैदानाच्या आतमध्ये किशोरनं लगेच, आणि पॉपिन क्रीजवरती आता मिळत आहेत. या शेवटच्या बॉलवरती 2 धावा, 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि अशा प्रकारे आता या धाफलकावरती
आपण बघतायत बॅटिंग करत असताना चेस करत असताना 42 धावेचं आव्हान सध्या सालवड संघ पोहोचलाय. 2 गड्यांच्या नुकसानात 24 या दाफलकावरती. भरपूर मानाची स्पर्धा आपण बघू शकतोय. सर्व स्पर्धा जर बघायला गेलं तर चांगल्या मेहनतीतून ऑर्गनाईज झालेली आपल्याला बघायला भेटते आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित भव्यदिव्य स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आज भरपूर घरगोसपणे बघायला गेले तर नक्कीच ग्रामीण संघाचं मात्र नक्कीच अवेलेबल चांगलं क्रिकेट आपल्याला एन्जॉय करायला भेटते आहे. सालवड संघाला मात्र अजून देखील 18 धावेची गरज आहे. सामना अजून देखील दोन्ही संघाकडे आपल्याला पाहायला भेटतोय. जर मेहनत घेतली, पुन्हा एकदा कमबॅक केलं या सामन्यामध्ये सध्या कोल्हारी संघाच्या गोलंदाजांनी तर हा सामना थांबवू शकेल आणि आक्रमण जर अशीच राहिली तर मॅचमध्ये सालवड संघ पुन्हा एकदा हे इक्वेशन चेंज करू शकेल. 12 बॉल 18चं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. चांगलासा फटका मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे फंबल झाली आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथेच सध्या तरी मिड विकेट क्षेत्रामधून मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने कॉम्बिनेशन टाकतायत. धाव घेण्यासाठी 2 धावा मिळत आहेत. दाफल कबड्डी सध्या 26 धावा दाफल कबड्डी बदल्यात. 26 धावा दाफल कबड्डी लागल्यात मैदानामध्ये. सुरेख चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथे हा चेंडू मात्र गोलंदाज सध्या तरी विकास मात्र खूप चांगल्या प्रकारे टाकतोय आणि गोलंदाजाच्या अँगलवरती इथे फलंदाजांकडून ऍक्शन आले तर यस चेक केलं जाईल. नेक्स्ट बॉल यस पुढचा चेंडू इथे चेक केला जाईल. आपण बघू शकतोय गोलंदाजावरती थोडंसं रिॲक्शन घेतलं गेलंय. वेगवान चेंडू बाटची कडा सामन्यामध्ये आता मिळतीये वापसी. सध्या आपण बघतोय कोल्हारी संघाला लागतोय या सामन्यामध्ये विकेट जरूर, परंतु गोलंदाजाचा अँगल हा इथे चेक केला जाईल टीव्ही अंपायरच्या दिशेनं. भरपूर चांगला सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये कमबॅकची गरज आहे, परंतु फलंदाजाला इथे गोलंदाजाच्या ऍक्शन वरती मात्र थोडीशी खरं तर बघायला गेलं तर नक्कीच चर्चा करायची आहे आणि त्यामुळे इथे आता गोलंदाजाचा अँगल चेक केला जातोय. पंच आपण यायचं प्लीज, इथे चेक करायचंय.
आणि यस इथे पंचांचा सिग्नल येतोय तिसऱ्या की हा चेंडू थ्रो केला गेलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील हा मान्यच करावा लागेल मित्रांनो. चला मित्रांनो सामना सुरू करायचा लगेच. अगदी आपण बघू शकतोय तिसऱ्या पंचांचा सिग्नल इथे मात्र नक्कीच गोलंदाजाचा हात हा थोडासा मात्र नक्कीच थ्रो मधून येत असताना आपल्याला बघायला भेटला आणि त्यामुळे इथे हा डिसिजन संपूर्ण अगदी कोल्हारी संघाला देखील मान्य करावाच लागेल.
चला मित्रांनो, सामना सुरू करायचा लगेच.
चला मित्रांनो, जो टेक्निकल इश्यूज होता तो मात्र इथे मिटला गेलाय. तर आता लगेच कोल्हारी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आणि त्यानंतर सालवड संघ या मॅचमध्ये नक्कीच बॅटिंग करतोय. लक्ष 42 धाबेचं चेस करत असताना सालवड टीमला पण बघतात या मॅचमध्ये. आणि तिकडे सध्या तरी आपण पाहू शकतोय यस नो चेंडू दिला थ्रो गोलंदाजाने तिथे मारला अँगलमधून. आणि त्यामुळे आता गोलंदाज देखील चेंज केला जातोय. एक सिंगल देखील तिथे दाफल कबड्डी ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कोल्हारी संघाचा 12th मॅन आपण इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतोय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये खूप कम्फर्टेबल लेवलचं क्रिकेट एन्जॉय करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये हॅलो 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 ठीक. समोर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जे मार्कवरती हरिश्चंद्र गोलंदाज बघायला भेटतोय. स्टाकर एंडला ज्ञानेश्वर बॅटिंग करतायत. जो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघाल सालवड संघाचा एक्सप्रेस लेवलचा खेळाडू आहे. आणि दाफलगावरती सध्या 27 लागल्यात. मॅचमध्ये आपण बघू शकतोय अजून देखील सध्याच्या स्थितीला नक्कीच मॅच बनू शकेल कोल्हारी संघाकडून देखील. सामना सुरू झालाय. स्लोवर गतीचा बॉल होता. चांगलासा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. तिकडे बघायला गेले तर चान्स बनलाय. इथे नजर हटली आहे. दुर्घटना घडली देखील मैदानाच्या आतमध्ये. रिस्क पाऊल टाकलं आणि ते रिस्क पाऊल तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतोय सध्या सालवड संघाला मागणं पडेल. फलंदाज ज्ञानेश्वर बाद विकेट. ज्ञानेश्वर यावेळेला मात्र स्वतःवरती नाराज राहिलाय. कारण ज्या क्षणाला त्याची गरज होती या मॅचमध्ये आपल्या संघासाठी त्यावेळेला मात्र त्याने आपला महत्त्वाचा विकेट खोलाय. 28 धाबेवरती असताना 3 लॉस. आणि मॅचमध्ये आता नवीन खेळाडू बॅटिंग करण्यासाठी इंटर होतोय समीर हा फलंदाज. आणि सामन्यामध्ये आता उरलेले इक्वेशन आपण बघू शकतायत. 9 चेंडू आणि 14 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी अजून देखील सालवड टीमला. वेगवान चेंडू चांगलाचा फटका मैदानाच्या आतमध्ये डाऊन द ग्राउंड शॉट आपण बघतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. बॉलला पकडून वेगात फेकले. तिकडे खेळपट्टीवरती मात्र सध्या तरी आपण पाहिलं फलंदाज मात्र तिथे एक सिंगल नक्कीच घेतोय. एक सिंगल या चेंडूवरती मिळतीये. मंद गतीने दाफलक पुढे जातोय. 29 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मैदानामध्ये भरपूर मोठी चुरस बनली गेली आहे. ओ वेगवान चेंडू होता. फटका खूप सुरेख पाहायला भेटतोय. फलंदाज समीरच्या बॅट मधून आलाय. हा खूप इम्प्रोवाइज करणारा षटकार. असं वाटत होतं की हा सामना सध्या तरी कोल्हारी संघ थांबवेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज असा आलाय की त्याने मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपला दर्जा आणि आपल्या बॅटचा दम दाखवून दिलाय. ओहो हा चेंडू आपण पाहू शकतोय. तिकडे फलंदाजांना सोडून दिला. हा चेंडू मात्र फलंदाजाच्या बॉडी लँग्वेज पासून बराचसा लांब राहिलाय आणि पंचांनी दंडित केला. हा चेंडू वाईट. अतिरिक्त चेंडू फेकलाय मैदानामध्ये सध्या तरी या गोलंदाजांना. दाफलगावरती 35 लागल्यात. इथे देखील चांगलासा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. अजून एक मॅक्झिमम स्ट्रोक लावला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
थेट 36 होते आणि हा षटकार म्हणजे 32 धाबा दाफल 42 धाबा दाफलकावरती पूर्ण झालेत आणि हा सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण बघताल सालवड संघाकडून संकटामध्ये खेळत होता सालवड संघ, परंतु मैदानाच्या आतमध्ये समीर आला आणि समीरच्या बॅटने लावले 2 षटकार आणि हा सामना आपण बघा अक्षरशः आपल्याला जिंकून दाखवला तो म्हणजे मॅच मध्ये संपूर्ण टीम सालवड संघाने आणि कोल्हारी संघाला मात्र इथून पराभवाची चर्चा करावी लागली। आणि जाऊया पुढच्या सामन्याच्या दिशेने आपल्याला बघायला भेटेल तलवाडी विपक्षात वंजरवाडी या 2 टीम दरम्यान पहिल्या फेरीची 3री मॅच।